बातमीपत्रात एक महत्त्वाची बातमी हाती येते आणि ती म्हणजे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। पदवी अभ्यासक्रमाच्या कॉमर्सचे विषय सुद्धा संशोधनासाठी उपलब्ध असतील। तसंच ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे अभ्यासक्रम सुद्धा आता उपलब्ध असणार आहेत। मुंबई विद्यापीठाच्या शिक्षण परिषदेची बैठक झाली, त्यात हे महत्त्वाचे मुद्दे पास करण्यात आले। याआधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने भारतीय भाषांमधून अभियांत्रिकीला परवानगी दिलेली होती। त्यानुसार मुंबई विद्यापीठात हे आता लागू करण्यात आलेलं आहे। इंजिनिअरिंगसाठी आणखी 8 नवे विषय लागू करण्यात आले। त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग या विषयांचा समावेश आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे अमेरिकेच्या मॉडर्ना लसीच्या आयातीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGAने परवानगी दिली आहे। सिप्ला कंपनीने मॉडर्ना लसीच्या आयातीसाठी परवानगी मागितलेली होती। यामुळे भारताकडे कोरोना विरोधात चौथ्या लसीची भर पडणार आहे। सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक V या लसी भारतात उपलब्ध आहेत। मॉडर्नाच्या परवानगीची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण झाली, त्यामुळे फायझरलाही तातडीने परवानगी मिळू शकते। केंद्राची बोलणी अंतिम टप्प्यात आहे। फायझरची बोलणी यशस्वी झाली तर कंपनीला DCGI कडे अर्ज करावा लागेल। मंजुरीनंतर मॉडर्नाप्रमाणे फायझर सुद्धा अमेरिकेतून आयात केली जाईल। सध्या भारतात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक आणि मॉडर्ना या 4 लसी उपलब्ध झालेल्या आहेत। भारतात लस आणण्यासंदर्भात जॉन्सन अँड जॉन्सनची केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचं कंपनीने सांगितलंय। या लसीचा सिंगल डोस भारतीयांसाठी कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यावा यासह इतर तांत्रिक बाबींवर ही बोलणी सुरू आहे। त्यामुळे लवकरच भारतात आणखी एक लस उपलब्ध होऊ शकते। ॲस्ट्राझेनेकाची लस कोरोनावर सर्वाधिक प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय। या लसीच्या 2 डोसमधील 11 महिन्यांचा अंतर सर्वाधिक परिणामकारक आहे, तर लसीचा 3रा बूस्टर डोस ही परिणामकारकता आणखी वाढवतो असंही अभ्यासात नमूद करण्यात आलंय। ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या काही संशोधकांनी हा निष्कर्ष काढलाय। भारतात हीच लस कोविशिल्ड या नावाने दिली जाते। देशात आतापर्यंत 60 वर्षांवरील 49% नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय। याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे। तर 18 ते 44 वयोगटातील 15% नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय। दुसरीकडे 45 वर्षांवरील 42% नागरिकांना लस देण्यात आली आहे। दरम्यान 21 जून ते 28 जून या दरम्यान दररोज सरासरी 57 लाख नागरिकांचं लसीकरण होत आहे। मुंबईमधल्या कांदिवलीमधल्या बोगस लसीकरणाची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। बोगस लसीकरणात बडे मासे आहेत, एकालाही सोडू नका अशा कडक शब्दात हायकोर्टानं पोलिसांना आदेश दिले। हे प्रकरण गंभीर आहे, कदाचित बडे मासेही गळायला लागतील, पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका। मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे अशा शब्दात कोर्टानं पोलिसांना बजावले। सह्याद्रीची उंची म्हणजे